आपण कडधान्याची भाजी तर रोजच खातो, पण ही अशी भाजी आहे जी कधीतरीच भेटता आणि जेव्हा पण भेटेल ना तर तुम्ही नक्की खा, कारण ही भाजी टेस्टी तर आहेच पण महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आता 5 वाजलेत. गावाकडचं वातावरण बघा कसं आहे, एकदम निवांत आहे. तर मी हा व्हिडिओ इथून चालू केला आहे कारण की हा खाली रस्ता जातो वाडीत, तर हा याचं काम चालू झालं आहे आणि डांबरीकरण वगैरे होणार आहे. तर कदाचित नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं चेंज दिसेल. हे सगळं बांधून वगैरे घ्यायचं आहे. तर असो, काय आहे ना, आमची केळ पोसावली आहे, तर त्या केळीचं ते फूल असतं, तर त्याची भाजी बनवायची होती उद्या सकाळी न्याहारीला. पण थंडी आहे त्यामुळे सकाळी उठता येत नाही आणि मग मम्मीची कामाला जायची घाय असतात. तर म्हटलं आत्ताच मी भाजी बनवते आणि तुम्हाला पण दाखवते. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ही आमची केळ आहे आणि हे केळफूल आहे. किती खाली आहे बघा. हे बघा, हे केळफूल इतकं खाली आहे की मी बसून पण काढू शकते. तर थांबा, आधी थंबनेलला पोज देते मी. तर आता पटकन तोडून घेऊया. ज्याप्रमाणे केळी शरीरासाठी चांगली असतात, तर त्याचप्रमाणे हे केळफूल पण खूप चांगलं असतं आणि याच्यापासून ज्या बनणाऱ्या ज्या रेसिपी असतात त्या पण खूप खूप चविष्ट असतात. तर चला पटापट हे साफ करून घेऊया. तर ह्या केळफुलापासून खूप साऱ्या रेसिपी बनवता येतात. हे जे छोटे छोटे फुलं आहेत तर याची तळलेले पण चांगले लागतात. हे याच्यापासून पराठे, थालीपीठ पण बनवता येतं आणि भाजी पण छान लागते. तर मी याची भाजी बनवणार आहे आता. तर चला पटापट साफ करून घेऊया. हे फुलं आहेत ना, हे तर उगाळलेत, ती आता मी घेत नाही आहे. हे काळी पडलेली आपल्या आतमधलं घेते फक्त मी. तर हे साफ करायच्या आधी पहिल्यांदा थोडं तेल लावून घ्यायचं हाताला, म्हणजे हे थोडं जास्त चिकट असतं, तर ते तेल लावलं की काळं पडत नाही हात. तेल पण साकेल आहे. काकू आली माझी मम्मी पण आली आहे घरी, त्यामुळेच हे येत नाही. आता थोडंसं लावलं आहे तेल आणि चला आता साफ करायला घेऊया. सगळी माणसं आलीत कामावर ना, आता पप्पू पण आलाय खेळून. हे काय घ्यायचं नाही रेडवाला, हे काय उपयोग नाही याचा. हे फुला फुला घेऊया. ही इकडे स्टार्टिंगला हे बघा, एवढी मोठी मोठी फुलं आहेत आणि इकडे शेवट होईपर्यंत खूप छोटे छोटे फुलं होतात. तर हे जे रेडवाल आहे ना, वरचं साल, तर ते पांढरं पर्यंत दिसत नाही, पांढरं झालेलं दिसत नाही आतमध्ये, तोपर्यंत हे असं साफ करायचं आहे. खोलून काढून दाखवते ही कशी आतमध्ये साफ करतात. तर हे काढलंय मी आणि हे फूल आहे. तर हे बघा, हे आतमधलं फूल आहे. याच्यामध्ये हे बघा, हे जे वरती आहेत ना, हे सगळे सेम दिसतील तुम्हाला, पण हा एक कडकवाला एक देठ असतं हावाला. तर याला काढायचा आणि ही प्लास्टिकसारखं ट्रान्सपरंट असतं, तर ते पण काढायचं. तिकडे काकू आहे, पाणी भरते बैलांसाठी. तरी असं साफ करायचं. तर आपण हे आतमधला हा कडकवाला देठ आणि हे प्लास्टिक का काढतो, कारण की हे टाकलं किंवा हे असं राहिलं ना तर भाजी कडू होते, म्हणून. तर असं साफ करायचं आहे. हे एक एक करून सगळं साफ करावं लागणार आहे आपल्याला. इकडे हे जास्त जेवढं आपण आतमध्ये हे करू ना, तेवढं हे लगेच येणार नाही, इतकं ते घट्ट असतं. सोलायचं, हे काढायचं.
तर आताच मम्मी पण आली आहे कामावर ना, आणि जरा हेल्प करूच लागले. हे सगळं आता एक एक करून करायचं साफ. एवढं सुद्धा झालं आहे. बघ इकडं जरा, मम्मी एकदम टेन्शनमध्ये आहे, कधी होणार आहे. असं काय नाही, दमून आलंय बिचारी. तर चला पटापट साफ करूया. भाजी साफ करायला खूप वेळ लागला, काळोख झाला. तर हे सगळं झालं आहे साफ करून. आणि ह्याला शेवटला कोंब राहतं, तर हे डायरेक्ट आता कापूनच भाजीत घालायचं आपल्याला. आणि भाजी बघा किती अशी काळी झाली आहे, आणि नख बघा माझी काळ पडला, तर हात पण तेल लावलं म्हणून तर एवढं तरी, नाही तर भरपूर झालं असतं. हा बघा कोंब इथं जेवढा तर चीक असतो ना, तर तो सुकल्यावर असा काळं काळं होता. तर आता आपण हे कापून घेणार आहोत. तर चला पटापट कापूया. या साईडला ही आपली भाजी आहे, ती आपण आता कापणार आहोत. आणि ह्या ताटात पाणी ठेवलं आहे. कापलेली भाजी डायरेक्ट आता आपण पाण्यात ठेवणार आहोत. आणि चुलीवरती ही कढईमध्ये पाणी आहे गरम करायला ठेवलेलं. तर जेव्हा आपण ही भाजी कापणार ना, बारीक करणार, ती डायरेक्ट आपण पाण्यात ठेवणार आहोत, जेणेकरून भाजी काळी पडणार नाही म्हणून. भाजी एकदम बारीक कापायची. तर फुलं ती कापून झाली आहेत. फक्त हा कोंब राहिला, ते दाखवते कसं कापतात ते. तर हा आहे ना, तोडते पहिल्यांदा, देठ कापते याला ना. असं हे करून घ्यायचं उभा चीर पाडून, नंतर त्याला असा आडवा कापायचा. आता पुन्हा असंच करून घ्यायचा. भाजी आपली कापून झाली आहे. हे पाणी बघा किती काळं झालं आहे ते. आणि भाजी कापापर्यंत मगाशी आपण चुलीवर पाणी ठेवलं होतं गरम व्हायला, तर ते गरम झालं आहे आता. तर ही भाजी आहे ना, ती अशी पूर्ण पाणी यात पिळून घ्यायचं पूर्ण असं. आणि आपण हे ह्याच्यात टाकणार आहोत थोडा वेळ शिजण्यासाठी. मगाशी आपण भाजी साफ केलेलो, तरी पण भाजीचा कडवटपणा तसाच राहतो, जो किती वेळा पण पाण्याने धुतला ना तरी पण जात नाही. त्यासाठी आता आपण हे भाजी शिजायला ठेवले थोड्या वेळासाठी. आणि हे जे पाणी आहे ना, ते आता शिजतं आहे ते. तर हे पाणी भाजी बनवताना यूज नाही करायचं, नवीन पाणी यूज करायचं. त्यामुळे भाजीचा कडवटपणा पूर्ण जातो आणि भाजी छान लागते. तर या भाजीला चांगलं शिजवून घेतलं आहे आणि 2-3 वेळा धुवून पण घेतलं आहे. आता हे जरा पण कडू लागत नाही आहे. आता त्याला फोडणी आपण देणार आहोत. आणि फोडणीसाठी सगळं हे रेडी केलं आहे मी, जे मसाले वगैरे आणि कांदा टोमॅटो वगैरे. तर चला डायरेक्ट फोडणी देऊयात आपण. कढई ठेवली. पहिलं तेल, लसूण, आता आपण याच्यामध्ये जिरा मोहरी टाकणार नाही आहोत, फक्त हे मसालेच टाकणार आहोत नेहमीचे. कांदा थोडा ब्राऊन करायचा, लालसर. कांदा ब्राऊन झालाय, त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकणार आहोत.
आपण जर नेहमी जे फोडणीला टाकतो तेच टाकले, बाकी एक्स्ट्रा काय नाही आहे. आणि आता ही भाजी आपण टाकणार आहोत. तर त्याला चांगलं ढवळायचा. तर या भाजीमध्ये काही जण काळे वाटाणे, चण्याची डाळ, चवळी वगैरे असे कडधान्य टाकतात. आपण हे आता असेच केलोय कांदा टाकून. आता याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसं टाकायचं हलकं, कारण ही पहिल्यांदा शिजलेली आहे आणि याला काय शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आता उतरून ठेवायचं. मीठ टाकायचं आहे. थोडंसं अजून पाणी टाकते, पाणी कमी पडलं वाटतं. जरा थोडं पातळ करूया. झालं. आता एक कढई येऊ द्यायचा आणि खाली उतरायचा. तर आता आमची जेवणाची वेळ झालेली आहे. तर इकडे या साईडला आहे बघा मम्मी. पप्पू मगाशीच गेला जेवण कुठं कामास. मस्त जेवणात आज भात, पिठी आहे, ही भाजी आपण जी आता बनवली ती, आणि ही मिरची तळलेली. तर या तुम्ही पण जेवायला. मस्त कशी आहे ही भाजी? भाजी बाई मस्त आहे, कडू बिडू अजिबात नाही आहे ना. पहिले आता भाजी खाऊन बघूया. मस्त आहे. तर आपण कडधान्याची भाजी तर रोजच खातो, पण ही अशी भाजी आहे जी कधीतरीच भेटता. आणि जेव्हा पण भेटेल ना ते तुम्ही नक्की खा, कारण ही भाजी टेस्टी तर आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दी आहे. ही भाजी खाण्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. तर आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण. बाय बाय बाय.